अरे शंतनू, तू कधी आलास? हे काय आत्ताच आलो. चला आज चल ये या. दादा, या बंगल्याचा मालक एक नंबरचा खडूस आहे. खडूस? हळू बोल. दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण आहेत. धनंजय माने, इकडे या या, समोर या, समोर या. हे बघा. ओ हो 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 मालक, या या या, लभ्य लाभ, अलभ्य लाभ. हे बघा, मी इथे अशासाठी आलो होतो अरे, तुम्ही की कशासाठी जरी आला असलात तरी तुमचे चरण या खोलीला लागले, काय कमी महत्वाची गोष्ट हे आहे? बघा, मी सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो आणि इतका मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही खुशाल म्हणा हो, पण चहा घेणार? काय गरीब भाडेकरूचा गोड चहा अहो, मी गोड काय खात पित नाही हो. मला डायबिटीस आहे. बिन साखरेचा करतो. हा, तीन साखर. हे बघा, हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना, त्याचं दरमहा 35 रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल. ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती. ते बघता येईल हो. बघता येईल का? अरे हो, काय काय झालं? कालपासून मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो, सारखा विसरतोय मी. कशाबद्दल? डायबिटीस बद्दल. फार त्रास होतो तुम्हाला सांगतो, मला फार त्रास या डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे, काय सांगताय? काय कम्प्लीट क्युअर. काय सांगताय? काय इस्रायल मध्ये. इस्रायल मध्ये? मग मला काय उपयोग? माझा एक मित्र चाललाय ना इस्रायलला. धनंजय राव, तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला. तुम्ही माझ्यासाठी औषध आणलं ना, फार फार उपकार होतील हो माझ्यावर. उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही? नाही, अहो. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. पण एक अडचण आहे. कसली? नाही, अडचण म्हणजे तशी काही विशेष नाही आहे, पण कसली अडचण? आहे ना, आहे काय? काय त्या औषधाला 50 रुपये पडतील. हो मग हा? नाही, 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 मी दिले ते. हा. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार हा, आहे, मग? पण सध्या काय हा. माझं पाकिट अशक्त आहे. हा. दिले तुम्ही नाही दिले? असं काय करताय तुम्ही? काय काळजी करताय तुम्ही? एवढं माझ्यासाठी करताय. हे घ्या, मी देतो ना तुम्हाला 50 रुपये. घ्या. हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी? तुमच्यासाठी हा. एका मामूली औषधाला मी 50 रुपये खर्च करू शकत नाही. हा, हा. थू, हो, काय झालं? धिक्कार असो माझा. अहो, जाऊ द्या हो. तुम्ही काय एवढं मनावर घेताय? पण 50 रुपये मी देऊ शकत नाही. अहो, ठीक आहे. पण 50 रुपये अहो, ठीक आहे हो. नाही, पण त्या औषधाचं मात्र विसरू नका. काही काळजी हा. करू नका तुम्ही. चहा घेणार? हा? नको नको, आता एकदम औषधच घेतो. काय नाही, पण ते विसरू नका मात्र. वा वा वा. अहो, ऐकलं का? यांनी माझ्यासाठी 50 रुपयाचं रामबाण औषध शोधून काढलेलं आहे. दादा, तू बाकी ग्रेट आहेस हा. अरे या लोकांशी असंच वागावं लागतं, हा. नाही तर आपली या जगात काही धडगत नाही, कळलं? बरं, राहू दे. तू पुस्तक कपडे सगळं आणलंस बरोबर? हो, सगळे आणलेत. हा? हा. बरं, तुला आई बाबांचा फोटो आणायला सांगितलं हा होतं? बघ, आणलाय की. आणलास? हा. हो, देणं करून ठेवलं नाहीस ना कुठं? अजिबात नाही. हा, हा. काळजीच नको. ते एक बरं केलंस, नाही तर माझे वांदे करून ठेवशील. अरे दादा, हा. मला घर आवडताना एक गंमत सापडली रे. हा? हा नुसता झाडांचा फोटो कोणाचा? हा फोटो सापडला नेमका हो. तुला? अरे याचा फोटोग्राफर बाकी ग्रेटच होता. काय झालं काय? फोटो काढताना शिंकला, त्यामुळे धडच फक्त राहिली आणि मुंडकी गायब. अरे पण ती तिघ आहेत कोण? हे बघ सांग तुला, हा. आहे ना, हा सुधीर, हा. हा? हा मी, हा. हा? आणि हा परशा. हा, असं. दोघी काय करतात रे हल्ली? बरे आहेत ना? अरे परशा तमाशा कॉन्ट्रॅक्टराकडे बाजार मास्तर. सुधीर गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपड करत असतो, पण ऐकलंय की दोघही एकत्र असतात